5 वाजता काकड आरती असते. बाळूमामांच्या ज्या पिंड्या असतात त्या आज येत असतात इकडे, तर त्याच ठिकाणी आपण चाललेलो आहे. पण महाप्रसाद भेटला बाळूमामांचा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण निघालेलो आहे नरसोबाची वाडीवरून आदमापूरला बाळूमामांच्या दर्शनासाठी. हा आपल्या जर्नीचा आहे दुसरा पार्ट. तर पहिल्या पार्टमध्ये आपण गेलेलो आहे पुणे टू नरसोबाची वाडी आणि आता चाललेलो आहे नरसोबाची वाडीवरून आदमापूरला बाळूमामांच्या दर्शनासाठी. तर तो व्लॉग सुद्धा तुम्ही नंतर चेकआउट करा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर आपण आपला प्रवास सुरू करूया. तर आत्ता वाजलेले आहेत 6:45. तर एक 2 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे. 74 किलोमीटर समथिंग आहे. तर आत्ताच आपण आदमापूरमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही आहे हॉटेल भंडारा. आणि बाळूमामाचं मंदिर इथून 2 मिनिटाच्या अंतरावरती, वॉकिंग डिस्टन्सवरती, ते खूप जवळ हॉटेल आहे. तर हॉटेलचे रेट वगैरे काय आहे ते मी तुम्हाला नंतर रूममध्ये जाऊन सांगेन. रूम आहे आपली 204 इकडे. तर फायनली आपण पोहोचलेलो आहे आदमापूरला आणि रूममध्ये मी आलेलो आहे. रूम खरंच खूप छान आहे आणि क्वालिटी खूप छान आहे. खूप क्लीन रूम आहे आणि वॉशरूमसुद्धा क्लीन आहे. तर मी काल आदमापूरला येण्याच्या आधी गुगलवरती हॉटेल्स चेक केले होते. मी आलो, रूम चेक केले, छान वाटले आणि लगेच रूम बुक केली. 1 नाईटचा स्टे आहे. नॉन एसीला 1800 रुपये चौघांसाठी. पण मी थोडीशी बार्गेनिंग केली कारण की माझ्याकडे बार्गेनिंगची क्वालिटी आहे चांगली, त्यामुळे मला भेटलेली आहे 1600 रुपयाला. तर 1600 रुपयाच्या मानाने ही रूम खूप छान आणि क्लीन आहे. तर आता मी पटकन आवरणार आहे आणि बाळूमामांच्या दर्शनासाठी जाणार आहे, कारण की रात्री 10 वाजेपर्यंत आपण दर्शन करू शकतो. तर आता 9:15 झालेले आहेत. तर आता आपण पटकन आवरू, फ्रेश होऊ आणि जाऊ बाळूमामांच्या दर्शनासाठी. आपल्या हॉटेलमधून खाली येताच ह्या बाजूने आपण आलो डाव्या बाजूला. इथे मोठी कमान आहे आणि इकडून दर्शनासाठी जाण्यासाठी जागा आहे. तर आता आपण इकडून 1 to 1 करत जाऊ. सकाळी 5 वाजता काकड आरती असते, तर त्या काकड आरतीला सुद्धा मी जाणार आहे. मंदिराच्या जवळ यात्री निवास खूप सारे आहेत, हॉटेल्स पण खूप आहेत. हां, आणि इकडे आहे दर्शन मार्ग. या बाजूला दर्शनाला जायला जागा आहे. चलो चलो, दर्शन चालू आहे. घरी आम्ही खूप आवडीने बाळूमामांची सिरियल बघायचो आणि आज इकडे येऊन तर खूप आनंद झालाय. मस्त मोठी बिल्डिंग आहे या बाजूला. इकडे साफसफाईचं पण काम चालू आहे. माझा आवाज जर खराब आला तर सॉरी, कारण की माझा घसा बसलाय. नाही नाही नाही, प्यायचं पाणी दे. आम्ही दर्शनासाठी आलो, पण अमावस्येमुळे तिने साफसफाईला घेतलेलं आहे, त्याच्यामुळं दर्शन आता बंद करून ठेवलेलं. आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. तर मंदिराचा परिसर खूप मोठा आहे. अजून एक गोष्ट म्हणजे उद्या उद्धवसाहेब ठाकरे येणार असल्यामुळे मे बी साफसफाई पण चालू असेल. तर माझ्या आवाजाकडे तुम्ही थोडं दुर्लक्ष करा, कारण की माझा आवाज बसलाय थोडासा. आज जास्तच बडबड केली वाटतं मी, त्यामुळे माझा आवाज थोडासा खराब झालाय. आपण आता इकडून जाऊ आणि जेवण करू, कारण की आपण जेवण नाही केलेलं. तर पटकन जाऊन जेवण करू आणि उद्या सकाळी काकड आरतीला येऊ.
आशीर्वाद म्हणून बाळूमामांचा भंडारा सुद्धा घेतलेला आहे. चांगलं महाप्रसाद सुरू आहे. तर हे इथे ताट कलेक्ट करायचे आणि तिकडे आतमध्ये आहे महाप्रसादाची लाईन. क्या बात आहे. माझ्यासाठी पण घेतलं ना. बापरे केवढ्या मोठ्या कढई आहेत. ह्याच यूज होतील. या बाजूला सगळे जेवायला बसलेले महाप्रसादासाठी. क्या बात है. बाळूमामाची पेंटिंग. चल तिकडे खाली. दर्शन नाही भेटलं पण महाप्रसाद भेटला बाळूमामांचा. आणि हा वरती येतो पूल आहे. पुलाच्या खाली हे सगळी दुकानं आहेत आणि खूप मोठं मार्केट इकडे. छान बघा पूर्ण जाईपर्यंत असं. आणि समोरच आपलं हॉटेल आहे. आता रूमवरती जाऊ आणि आराम करू आणि सकाळी भेटू काकड आरतीला. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट करा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आता भेटूया आपण उद्या सकाळी काकड आरतीला. गुड नाईट. The next morning. 5:30 वाजलेले आहेत आणि काकड आरती सुरू झालेली आहे. तर पटकन पळू काकड आरतीला आपण. सरळ 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 चला सरळ. जेव्हा गर्दी असेल तेव्हा बापरे काकड आरती होऊन गेलेली आहे. तर दर्शनासाठी लाईन चालू झालेली आहे. काकड आरती चालू असताना आतमध्ये दर्शनाला कुणाला सोडत नाही. आतमध्ये आरती झाल्यानंतर आतमध्ये सोडतात. आम्हाला फक्त 8 मिनिटं लेट झाली. आरती होऊन गेली. ठीक आहे आता दर्शन तरी आतमध्ये जाऊ. तुमची चालू आहे बाळूमामा देवालय आत्मापूर तिकडे केवढी लावली तिथले घातलं नाही आपण. फ्री मध्ये भेटला घातला. सर्व भक्तांना सूचना. दर्शन घेतल्यानंतर मंदिरच्या डाव्या साईडला सर्व भक्तांसाठी चहा प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. आम्ही थांबलो मस्त लाईनीला आणि पुण्यातून ज्या ग्रुप आलेल्या लेडीज आपण सोबत आम्ही पण गप्पा मारत होतो. त्यांना फिरायची खूप हाऊस आहे. म्हणजे त्यांचा ग्रुप खूप फिरत आला आहे. अशी हाऊस पाहिजे फिरायची माणसांना. आणि भरपूर जण याच्यामध्ये विसरून जातात फिरायची मजा घ्यायची. आता जवळ आलो आपण लाईनमध्ये. तिकडून आपण लाईनीने आलेलो त्या बाजूने आपण लाईनीला आलो आणि आता इथपर्यंत पोहोचलेलो आहे. बघ इकडं मम्मा क्या बात है. Few moments later. दर्शन करून झालेलं आहे आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण आतमध्ये आहे. आतमध्ये व्हिडिओ काढायची परमिशन नाहीये म्हणून मी काही शूट नाही घेतलं. बाहेर आल्यानंतर शूट घेतोय. आतमध्ये मंदिर खूप छान आहे आणि प्रसन्न असं वातावरण आहे. संगमरवरी दगडापासून त्यांनी घडवलेल्या मूर्त्या आहेत. भाविक अजून येत आहेत लाईनीनी दर्शनासाठी.
या बाजूला एक लाईन येते अशी आणि त्या बाजूनी सुद्धा अजून एक लाईन आहे. तर दोन बाजूनी आपण लाईनीने दर्शनाला येऊ शकतो. दर्शन घेतल्यानंतर अजून एक गोष्ट आम्हाला समजली की बाळूमामांच्या ज्या मेंढ्या आहेत त्या आज आदमापूरमध्ये आलेल्या आहेत, कारण की वर्षातून एक दिवस त्या येत असतात आणि तो आजचा दिवस आहे. मी नक्की या देवदर्शनाला बाळूमामांच्या. तर आता आपण इथून पुढे जाऊ आणि ती जागा बघू की जिथे या सगळ्या मेंढ्या आपल्याला बघायला भेटतील. हे घ्या बाळूमामांचं दर्शन तुम्हाला बघायला भेटलं. आता हे असे आहेत बाळूमामांचं आतमध्ये देवस्थान. क्या बात आहे. या बाजूला एंट्री आहे आणि त्या बाजूला सुद्धा एक एंट्री आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. ही मेन एंट्री आहे. इथून सरळ खाली जायचं आणि इथूनच रिटर्न यायचं. आपण हॉटेलपासून गेलो होतो, तिकडून एक एंट्री आहे आणि ही एक मेन एंट्री आहे इकडून. तर दोन ठिकाणावरून आपण एंट्री करू शकतो बाळूमामांच्या दर्शनासाठी जायला. आपण सरळ पुढून गेलो होतो राईट साईडला, भंडारा हॉटेलपासून राईट टर्न मारलं की बॅक साईडला येतो. तिथून आपण आतमध्ये यायचं जिथं ती बिल्डिंग दिसते. की मग अशी तुम्हाला सांगितलं की बाळूमामांच्या ज्या मेंढ्या असतात त्या आज येत असतात तिकडे. तर त्याच ठिकाणी आपण चाललेलो आहे. चला 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 आला बघ पाणी. एक पार्टनर भेटलेला आहे आम्हाला. या बाजूला बाळूमामांची पालखी आहे. दर्शन इकडे पण घेतलं आणि ज्या मेंढ्या आहेत त्या आहेत लांब कुठेतरी शेतामध्ये आहे, तिकडे जाता नाही येणार, पण ठीक आहे. पण बाळूमामांच्या पालखीचं दर्शन घ्यायला भेटलं. इकडे मंदिरापासून एक 10 मिनिटाच्या अंतरावरती हे ठिकाण आहे आणि तिकडे प्रसादाचं पण काम सुरू आहे, महाप्रसादाचं. अरे मी बिना चपलीचाच चालू झालो. चप्पल राहिली तिथेच. बोलत बोलत माझी चप्पल तिथेच राहिली. ना ए या. मैं तो तेरे को हरामी समझता था, तो राम निकला रे, देव मानुस निकला.
चलो आता इकडून निघायची वेळ आलेली आहे. ह्याच्यामध्ये माझे शूज. चलो बाय बाय रूम. काय राहिलं नाही ना रूम मध्ये. क्या बात आहे, लिफ्ट पण आली. मम्मा हे पकड. आता आम्ही निघालेलो आहे आदमापूरवरून कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी. पण अजून एक गोष्ट की हा व्लॉग खूप मोठा झालाय, तर हा व्लॉग आजचा इथेच संपवतोय आणि इथूनच नवीन व्लॉग चालू करतोय. तर आत्ता आपला हा व्लॉग आदमापूरचा इथेच संपत आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि खूप सारे कमेंट्स करा. आणि इथूनच नवीन व्लॉगची सुरुवात होते, ती म्हणजे आदमापूरवरून कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी.